श्रेयस विजय आंबेकर गाव भोके यांच्याकडे आपल्या या मंदिरासाठी 201 रुपयाची देणगी आलेली आहे। तरी आम्ही राधाकृष्ण उत्साही मंडळ करगुडे मोहिते काळगाव कोमेडकर बंधू शतक हेलो हेलो
हॅलो हॅलो चेक विकी दादा सुंदर आवाज ठेवा सर्वांपर्यंत आवाज पोहोचायला पाहिजे आणि खरी आज जी गर्दी आहे गर्दी रसिक आहे त्यांचं मनोरंजन सुद्धा होणं गरजेचं आहे मला खात्री आहे आपण निश्चित दमदार साऊंड या ठिकाणी देण्यामध्ये माहीर आहात मशहूर आहात सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम सुखाची चाहूल देणारा दुःखाचा सर्वनाश करणाऱ्या त्या विघ्न हत्याला प्रथम वंदन मित्रांनो या ठिकाणी राधाकृष्ण मंदिराचा हा वर्धापन दिन संपन्न होतोय गेले 30 वर्ष अविरतपणे हा वर्धापन संपन्न करण्याचं काम राधाकृष्ण उत्साही नवतरुण मंडळ मोहिते आणि कारकरवाडीच्या वतीने या करगुडे गावामध्ये असा दैखेडा सोहळा संपन्न केला जात आहे एकच शाहीर म्हणून अभिमानाने सांगतो मित्रांनो कोणतंही नियोजन करायचं म्हटलं तर खूप कठीण असतं पण खऱ्या अर्थानं ज्या नियोजनाला दाद दिली पाहिजे एखादे 2-4 मित्र येऊन 2 दिवस एकत्र राहायचं म्हटलं तर खूप कठीण जातं पण एकोपा काय असतो संगोपन काय असतो एकरूपता काय असते हे राधाकृष्ण मंदिराच्या वर्धापन दिन संपन्न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून शिकावं हे शाहीर म्हणून मी जाहीर करतो सुखाची चाहूल देणारा दुःखाचा सर्वनाश करणाऱ्या त्या गणरायाला प्रथम वंदन माझ्या गावची ग्रामदेवता ज्या देवीचं कृपा छत्र सदैव माझ्या पाठीशी आहे त्या माझ्या आई कालकाईच्या चरणावरती नतमस्तक होतो या करगुडे गावचं ग्रामदैवत रमणनाथाच्या चरणावरती नतमस्तक होतो मित्रांनो प्रेम काय असतं खऱ्या अर्थाने या जगाला शिकवण्याचं ज्यांनी काम केलं आणि खऱ्या अर्थाने राधाकृष्णाचं प्रेम हे अमर पण कुणी हे प्रेम विसरू शकत नाही त्या राधाकृष्णाच्या चरणावरती शाहीर लीन होतो कलावंतांना स्फूर्ती प्रेरणा नवचैतन्य ऊर्जा देणाऱ्या त्या नटेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होतो श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज दत्त गुरु महाराज आणि या रंग देवतेला विनम्र अभिवादन ज्या माऊलीनं प्रसंगी अंगावर सेनाचे सिंधू उडून घेतले पण स्त्री शिक्षणाचा लढा अविरतपणे चालू ठेवला आणि त्याच्यामुळे माझ्या माय भावल्याला या माय भावल्याला माता भगिनीला मानाचं स्थान आहे त्या राष्ट्रमाता सावित्रीबाई फुलेला मानाचा मुद्रा आणि या माऊलीनं सिंहरूपी बच्चाला जन्म दिला आणि या बच्चानं या महाराष्ट्रावरचा काळभारचं साम्राज्य घडवलं आता महाराष्ट्र लखमय प्रकाशामध्ये चमकला राजमाता वीरमाता जिजाऊ महासाहेबांना मानाचा मुद्रा ज्यांच्या लेखणीमधून या भारताचं चित्र स्पष्ट झालं भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व अथांग ज्ञानाचा सागर ज्यांनी संविधानानं तुम्हाला सर्वांना बांधून ठेवण्याचं काम केलं आणि मानवतेचा संदेश देणारा शिकवण देण्याचं काम केलं त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचं मुद्रा महाराष्ट्राचा आराध्य दैवत महाराष्ट्राचा आराध्य दैवत ज्यानं औरंगजेब बादशाहला फटकारलं हिंदवी स्वराज्याचं धोरण बांधलं स्वराज्यासाठी सामान्य जनतेला रयतेला प्रजेला कसं जगावं हे ज्यांनी शिकवलं असं मराठी माणसाची अस्मिता जपणारा
सगळ्यावर सगळ्याच प्रेम करतात. पण वयाच्या 32व्या वर्षी मरणाला मगर मिठी खाणारा असं म्हटलं जातं. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवाजी. प्रखर धर्मनिष्ठा, ज्वलंत राष्ट्रभक्ती याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाळ शंभूराजा. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावाता, परम प्रतापी महापराक्रमी एकही शंभू राजा था, एकही शंभू राजा था. या कार्यक्रमाच्या निमित्तानं धर्मवीर धर्मयोद्धा संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. मित्रांनो, या गर्दीमध्ये अनेक ख्यातनाम शक्ती दुर्याचे शाहीर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. ज्यांनी आज या ठिकाणी आम्हाला ही कार्यक्रम करण्याची संधी, या जुगलबंदीची संधी दिली आहे, त्या सुंदर आयोजकांना अर्थात मोहिते कारकरवाडीतील या गावातील पदाधिकारी, गावकर मंडळी, मानकर मंडळी, त्याचबरोबर पोलीस पाटील, सरपंच महोदय, उपसरपंच महोदय असतील, तंटामुक्त समिती अध्यक्ष असतील, सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि मित्रांनो, कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी एकच आपणाला सांगू इच्छितो, आजची ही झोंबी जबरदस्त आहे. आजची ही झोंबी जबरदस्त आहे. कारण काल गोळवली गावामध्ये नुसती डुसकी द्यायचं काम केलं. मामानो ऐकताय ना तुम्ही? काय नो ऐकताय ना तुम्ही? काल संगमेश्वर तालुक्यातल्या गोळवली गावामध्ये नुसतं डुसकी द्यायचं काम केलं. आणि आता इथं मात्र खऱ्या अर्थानं जोरदार टक्कर होणार आहे. कुणाची? तर शाहिद खेरटकर, एकनाथ टिके आणि सुनील शिगवण. तेव्हा माझ्या प्रतिस्पर्धी जे आज रणामध्ये ठाकले त्या शाहिद खेरटकर बुवांना सुद्धा या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. हा कार्यक्रम सुरू करण्याआधी मित्रांनो, आपल्याला मी सांगू इच्छितो, सुंदर नियोजन पाहिल्यानंतर या ठिकाणी खूप काही बोलावंसं वाटतं, पण बंधनं असतात. म्हणून एकच या ठिकाणी सांगतो, थोडक्या शब्दामध्ये आपलं वर्णन शाहीर म्हणून करतो. स्वर्गालाही लाजवेल असा माझा हा कोकण आहे. स्वर्गालाही ज्याच्या कणाकणामध्ये काय ताकद आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. म्हणून म्हणतो, स्वर्गालाही लाजवेल असा माझा कोकण आहे. आणि निसर्ग सौंदर्याची खाण लेणा लावलेला असा माझा कोकण आहे. या कोकणातला खरा जाकडीचा हा महोत्सव आज राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये म्हणजे मोहिते कारकरवाडीच्या या मंदिरामध्ये खऱ्या अर्थानं फुललेला आहे, भरलेला आहे. आणि कोकणची ही समृद्ध कला जोपासणारा, जतन करणारा खरा रसिक या करबुडे गावात आहे. खरा रसिक या करबुडे गावात आहे. एक मिनिट या ठिकाणी मित्रांनो, या मुलांचा मी 1-2 मिनिटांमध्ये परिचय करतोय. बऱ्याच जणांना शाहिरी मानाचा मुजरा केलाय. पण मित्रांनो, या ठिकाणी जो पाहुणचार पाहिला ते पाहून आपण खुश झालो. आणि खऱ्या अर्थानं ज्यांना मानाचा मुजरा करायचा राहिलाय, श्याम दादा शितप, चित्र क्षणचित्र कसं टिपावं याचं मूर्तबिंद उदाहरण असेल. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह करणाऱ्या श्याम दादांसाठी जरा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूया. शाहिरी मानाचा मुजरा आहे. थोडक्यात ओळख करून देतोय. इतिहास महाराष्ट्राचा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये शिवाजी महाराजांचा जन्मकाळ ते राज्याभिषेक सोहळ्यापर्यंत वर्णन करणारा जिल्हा परिषद शाळा 13 शाळेमधील इयत्ता 6वी पर्यंत शिकणाऱ्या मुलांनी त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन 6वा क्रमांक पटकावला. आणि आज दुसऱ्यांदा माझ्या समोर या ठिकाणी नाचायला तयार होत आहे. त्याला जोरदार टाळ्या होऊ द्या. आजचा रंगमंच पेटवणाऱ्या माझ्या बाल कलाकारांचा बाबा
बाल कलाकारांसाठी होऊ दे आता जोरात. शाबास. गणपती कैलासवासी रामचंद्र जानवाळे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराकडून 100 रुपयाचं बहादर बक्षीस आलेलं आहे. त्याचबरोबर श्रवण ॲग्रो सर्व्हिसेसचे मालक सन्माननीय सचिन रत्न मोहिते 251 रुपयाचं बहादर बक्षीस. त्याचबरोबर श्रेयांश जगदीप कारकर चिकुली जयदीप कारकर यांच्याकडून 200 रुपयाचं बहादर बक्षीस आलेलं आहे. किसन राजेंद्र मोहिते यांच्याकडून लहान मुलांसाठी 200 रुपयाचं 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचबरोबर लंका डेकोर्सचे मालक
लंका डेकोरेटर्सचे मालक आदरणीय श्रीपद लक्ष्मण आगरे उर्फ लंकाशे यांचा नातू अन्वित विश्वास आगरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं वाखाणदार बक्षीस आलेले धन्यवाद. कारण अशा प्रकारची बक्षीस येत राहणार मला खात्री आहे. मित्रांनो, हा शक्ती तुराय झाकडी जुगलबंदीचा कार्यक्रम आहे. कोकणच्या लोककलेचा अस्मितेचा कार्यक्रम आहे. उगाची यायचं आणि कमानी करायची आणि तुमची मदत जिंकायची असला हा शाहीर नाही. जशाच तसं उत्तर देणारा तोडीस तोड देणारा हा शाहीर आहे. त्याला 5 मन कसा लागतो, नुसतं आपलं कमानी गायचं आणि इथून निघून जायचं असा हा शाहीर नाही. तेव्हा तुमचं 100% मनोरंजन करण्याच्या इराद्यानं तुमचा पैसा वसूल करून जाणार. आज करमुडा गावामध्ये या राधाकृष्णच्या पवित्र जागेमध्ये तुम्हाला 100% खात्री देतोय. त्याचबरोबर माझ्या संचाची थोडक्यात तुम्हाला परिचय करून देतो. या ठिकाणी ढोलकीसाठी अत्यंत वेगळ्या पद्धतीने ज्यांचा हात डोक्यावर पडल्यानंतर मुलं ज्यांच्या डोक्यावरती नसतात आदरणीय सुनील दादा भुवड आणि माझ्या शाखेकडून त्यांना उत्तम साथ मिळते महेश दादा खांबे यांची. मित्रांनो, या ठिकाणी बँजोसाठी ज्यांच्या सुरेल आवाजानं ज्यांचे ताल छेडल्यानंतर या मुलांमध्ये एक वेगळी लकीर निर्माण होते. उगवता तारा आदरणीय बँजो मास्टर सूरज दादा मोहिते आणि या ठिकाणी ऑर्गन साठी उत्तम साथ मिळते ज्यांचा स्वभावच मित्रांनो अतिशय शांत अर्थात प्रशांत कदम. आणि मित्रांनो, ज्यांच्या वयावर जाऊ नका, ज्यांच्या पॅडच्या ठोक्यावरती मुलं इतकी जबरदस्त नाचतात, राजू दादाबाई त्याला सुद्धा शाहिरी मनाचा मुद्दा आणि आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम खणखणीत स्वरूपात केलं जाते. स्वामिनी साऊंड सर्व्हिसचे मालक विकी दादा घाणेकर आणि त्यांचे सर्व सहकारी मळेकर असतील सर्वांचा या ठिकाणी मी शाहीर म्हणून शाहिरी मानांचा मुद्रा करतो. लाईट आणि साऊंडची उत्तम व्यवस्था त्यांच्याकडून झालेली आहे. चला तर या ठिकाणी ओके या ठिकाणी सुनील मोहिते यांच्याकडून खास या बाल कलाकारांसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलं. जरा पाय लावल्यानं टाळ्या वाजवत बरोबर. शिवम निलेश कारकर 100 रुपये, आराध्य चंद्रकांत मोहिते 300 रुपयाचं बक्षीस बहादर लहान मुलांसाठी. राधाकृष्ण नवतरुण उत्साही मंडळ मोहिते कारकरवाडी ओमेटकर बंधू यांच्याकडून 501 रुपयाचं बहादर बक्षीस आलंय. तुम्हाला शाहिरी बालाचा मुद्रा करतो. चला सदैव पाठराखण करणारे अमोलदादा म्हणे आणि ज्यांच्या लेखणीमधून आपण नवनवीन गाणी संपन्न होताना पाहतो आदरणीय नितीनजी कांबळे सर यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि या ठिकाणी आमच्या या कार्यक्रमाला सुरुवात
रसिका तुमच्या सेविका आहे सदा हाजीर मी तुमच्या वादाने घडलेला शाहीर आणि म्हणून मला काय म्हणायचंय लक्ष सेवाही आलो फिरण्याला नवरात्रीच्या या सणाला आनंद वाटे या मनाला पाहुणी रसिक जनाला तपला नजरा पाहण्याशक्ती तुला हा शक्ती तुला करूया साजरा आज या आज या जागरा या जागरा मला काय म्हणायचंय लक्ष असो गाऊ गाणी माझी मंजुळ वाणी रात्र आहे सुहाई रसिका तुमच्या चरणी
स्मरण करतो आज जमलेल्या शिवजनाला पहिला पानाचा मुसरा करतो सप्तसुराने रंगवलेला हा रंगमंच सारा हे सप्तसुराने रंगवलेला हा रंगमंच सारा हिरवळ धरतीवर उसळल्या ह्या पावसाच्या या हारा आज मी तुमच्या सेवेसाठी म्हणालो हे रशिका आज मी तुमच्या सेवेसाठी म्हणालो तुमच्याच दर्शनाने रशिका आज मी धन्य झालो देव हृदयाशी मला तुझ्या चरणासी हो देव हृदयाशी मला तुझ्या
तू माझ्या रसिकाई अंतरात माझ्या रसिकाई श्री गणपती गजानन देवी हो सूर्य अखंड हरिदास
ईश्वरी स्तवन हे तुमच्यासाठी यावेळी निश्चितच चांगले प्रकारे गायले. हॅलो विकी दादा, ईश्वरी स्तवन या ठिकाणी सादर झालेले आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही मोठ्या संख्येने असल्यानंतर कलाकारांना एक वेगळा आकार देण्याचं तुम्ही काम करता. म्हणून कोणताही कार्यक्रम यशस्वी रीतीने संपन्न करण्याची जादू समर्थत्व ताकद त्यांच्या हातामध्ये आहे. तो आज या ठिकाणी उपस्थित असणारा हा जनसागर जनसमुदाय नाच रसिक प्रेक्षक वर्ग यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या गणाकडे वळतोय. मित्रांनो, या ठिकाणी भगवानी छत्रपती शिवाजी महाराजांवरती स्तवन गायलं होतं. सुंदर स्तवन झालं. पण असं म्हटलं जातं मित्रांनो, या भूतलावरती कोटी देवतांची हजारो मंदिर आहे. या पृथ्वी तलावरती कोटी देवतांची हजारो मंदिर आहेत. पण ज्या राजाचं एकही मंदिर नसताना जो कोटींच्या हृदयावरती राज्य करतो त्याला शिवछत्रपती म्हणतात. त्याला शिवछत्रपती म्हणतात. या ठिकाणी अत्यंत सुंदर वाणी सादर करत असताना भुवांनी जो विषय दिलेला आहे त्या विषयाला हात घालतो मित्रांनो. कारण गणापासूनच बारीक सारीक गोष्टी देण्याची या ठिकाणी ताकद ठेवणारा हा शाहीर आहे. सुंदर पण गायला होता भुवानी या ठिकाणी. कुणबी याच थोडक्यात महत्व पटवून द्यायचं आहे आणि शाहीर म्हणून माझा परम कर्तव्य मित्रांनो. आज खऱ्या अर्थानं काळाची गरज पडेल. कारण कुणबी हा एक शेतकरी समुदाय आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं हा कुणबी समुदाय आपल्याला दिसत असतो. एका जातीचं मित्रांनो त्यामध्ये बंधन नाहीये. तर खऱ्या अर्थानं हा समुदाय कुणबी म्हणजे काय असा भुवानी प्रश्न विचारलेला आहे. कुणबी म्हणजे शेती प्रधान मातीचा एक समूह आहे. कारण या कुणब्याचं महत्व तेवढंच आहे. या कुणब्याची महती सांगताना मातीतल्या कणातली ताकद ओळखाना त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं बीज अंकुरणारा म्हणजे कुणबी. मी पटवून देतोय गणामार्फत आणि त्यानंतर माझ्या गणाचं सादरीकरण करणार आहे. तेव्हा लक्ष असू दे. देशाच्या ठिकाणी बुवांच्या गणाची कटिंग केली जाते. खरं म्हटलं तर कार्यक्रम लांबत जातो, आम्ही कटिंग देत नाही. पण आजचा विषय चांगला आहे म्हणून कटिंग देणं आमचं काम आहे. कारण समोर ताकदवर शेतबुदाला सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून बारीक सारीक दाखवलं जातं. चला तर जीवन होई सार्थ माझ्या शेत
शेतकऱ्याचं मन सारं केलं यार पण कुण म्हणजे मातीचं तन बी म्हणजे धनाचं धन हे माझ्या शेतकऱ्याचं मन सारं केलं यार पण तू म्हणजे मातीचं कण बी म्हणजे धनाचं धन जीवन होई काय माझं शेतकऱ्याचं मन सारं केलं यार पण तू म्हणजे मातीचं धन हे म्हणजे धनाचं धन माझं शेतकऱ्याचं मन सारं केलं यार पण तू म्हणजे मातीचं धन हे म्हणजे धनाचं धन माझं शेतकऱ्याचं मन तू म्हणजे मातीचं धन म्हणजे धनाचं धन माझं शेतकऱ्याचं मन यार पण तू म्हणजे मातीचं धन म्हणजे अशा प्रकारे बुवा तुमच्या या गाण्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. कोण म्हणजे मातीचा कण आणि ही म्हणजे धनाचं धन. ताबडतोब माझ्या गणाकडे वळतोय. या ठिकाणी मित्रांनो गण सादर करत असताना सद्यस्थिती आपण जर पाहिली तर आपण या ठिकाणी बघतोय आज संपूर्ण पालक वर्गामध्ये आपल्या पाल्याला घडवण्याविषयी काही चिंता नाहीये. अनेकांना प्रश्न पडतात आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज गणना याला या गजबदनाला एक शाहीर म्हणून या ठिकाणी साकडं घालतोय की असा अंत तू मला पाहू नको तेव्हा गण सादर करतोय. लक्ष असू द्या. या विश्वाचे तार देवा अरे तुझ्या पोटात या सृष्टीचा आकार देवा या सृष्टीचा आकार देवा तुझ्या एक दंड सोडायचा आणि जन्म मरणाचा डाव देवा अरे तुझ्या हातात अंत सहा पाहू नको हे दुखी मनाला ठेवू नको हे अंत सहा पाहू नको हे दुखी मनाला ठेवू नको
माझी हीच आहे कामना माझी हीच आहे कामना माझ्या लग्नात जाणना माझी हीच आहे कामना माझ्या लग्नात जाणना माझी हीच आहे कामना माझ्या लग्नात जाणना माझी हीच आहे कामना माझ्या लग्नात गजानना
यांच्याकडून 151 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांची खरं म्हटलं तर फरमाईश आहे अगग राधे. मित्रांनो, मी आपल्याला थोडक्यात या ठिकाणी सांगू इच्छितो. सातत्यपूर्ण कार्यक्रम असल्यामुळे श्यामदादांना सुद्धा माहिती आहे, सर्वांना माहिती आहे, एकनाथ बुवांचा आवाज अतिशय सुंदर आहे. पण खऱ्या अर्थानं एक 2-3 दिवस सततचा ताप बारी म्हणून सांगत नाहीये, टायफॉइडचं निदान झालेलं आहे. आवाजावर खूप मोठा परिणाम आहे, अन्यथा गायन खूप सुंदर आहे. आज शाहीर म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. बारी पूर्ण करणार आणि झकास करण्याचा या ठिकाणी प्रयत्न या शाहिराचा असणार आहे, यात शंका नाहीये. पुन्हा एकदा बक्षीस या ठिकाणी येतंय. डॅम्बेस कार्टी वेताशी वडीमधील डॅम्बेस कार्टी, महेश रांबाडे, सौरभ कांबळे आणि ऋषिकेश रांबाडे या तिघांकडून 110 रुपयाचं बहादर बक्षीस आलेलं आहे. त्याचबरोबर रिषभ राकेश कारकर, रुद्र राकेश कारकर, साईशा राकेश कारकर, स्वरूप घाणेकर भाचा, MA08 G 3252 100 रुपयाचे या ठिकाणी बक्षीस आलेले. आम्ही या बक्षीस दात्यांचे अत्यंत ऋणी आहोत. धन्यवाद. सादरीकरण करतोय, सर्वांना लक्ष असू द्या. आपण सर्वांची फरमाईश पुरी केली जाते. अगग राधे हे गवळण या ठिकाणी गायली जाते. बोलच्या मार्फत लक्ष असू द्या. किती प्रेम करशील तुझ्या कानावर, हे माझ्या जीवाचा धोका पडतो तुझ्याच काळजावर, हे माझ्या जीवाचा धोका पडतो तुझ्याच काळजावर. किती प्रेम करशील तुझ्या कानावर, किती प्रेम करशील तुझ्या कानावर. तुझ्या
साठी 200 रुपयाचं बहादर बक्षीस आलेलं आहे. गाणं आहे, शोधू नको तुम्हाला चारी धाम, राधेश्याम राधेश्याम. योगेश प्रकाश कारकर, सुदेश लक्ष्मण कारकर यांच्याकडून 200 रुपये फरमाईसाठी आलेले. त्याचबरोबर MH088859 साहिल दादा मोहिते यांच्याकडून 100 रुपयाचं बहादर बक्षीस आले. या बक्षीस दात्यांचे शिवसाई नाच मंडळ आणि माझी शाखा या ठिकाणी जय हनुमान टेरव कुंभारवाडी आम्ही अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. शोधू नको तुम्हाला चारी धाम, अगं शोधू नको तुम्हाला चारी धाम. चराचरी दिसे ग तुझा घनश्याम, माझे नाम घेला बी घेती तुझे राधेश्याम 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 राधेश्याम. या ठिकाणी फरमाईश पूर्ण केलेली. आता आपण भुवनच्या गवळणीकडे येऊया. भुवनच्या गवळणीचे शब्द होते, कानात तुझी बासुरी सुरात नाली, काही तुझी प्रणाली अनु हाताने तुझी बासुरी किती पाहुणे चाली. या गवळणीची सुद्धा काठ या ठिकाणी देण्याचा प्रयत्न शाहिराकडून केला जातोय, तेव्हा लक्ष असू द्या. निषेधाचा या गवळणीचं उत्तर असं आहे, माझी बासुरी तुझ्या अंतरी सप्त सुरात गणाली, माझी बासुरी तुझ्या अंतरी सप्त सुरात गणाली, तुझ्याच यमुने काठी सप्त पाऊले चालली. असं या गवळणीची काठ आहे. मित्रांनो, आवाज नसल्यामुळे इकडे काठ भुवनी गाऊन टाकलेली आहे तेव्हा क्षमस्व. आता मी मासी गवळण या ठिकाणी सादर करताना लक्ष असू द्या. आवाज नाही तर काही नाही मित्रांनो, आज बराच मोठा या ठिकाणी जंगी सामना तुम्ही पाहिला असतात, पण खऱ्या अर्थानं ईश्वरी देण आवाज आहे. जर आवाज नसेल तर शब्दाचं काही नाही, कारण प्रत्येक रंगमंच आणि त्या रंगमंचावरती रंगदेवतेची भूमिका असते. कोणत्या कलाकाराला कधी बोलवायचं हे ईश्वराच्या हातात असतं मित्रांनो. पण आज माझी गवळण देतोय व लक्ष असू द्या. सद्य परिस्थितीवर बोलणारा शाहीर आहे, प्रबोधन करायला हवं. कोकणची अस्मिता, कोकणची ही कला जोपासायला हवी. पण जे राधाकृष्णाने केलं मित्रांनो, त्यावेळेचं प्रेम आठवा. जे द्वापार युगात झालं, श्रीकृष्ण राधेचं नातं आठवा. प्रेम असं करा. बघा, आपण असं म्हणतो का कृष्ण राधा, असं म्हणतो का कधी? राधा कृष्ण प्रेम असं करा. पण आताचं प्रेम श्यामदादा कसं आहे? प्रेम आताचं आयानं प्रेम कसं आहे? आपली एखादी मुलगी बाहेर पडून गेली की तू परत येतच नाही. ती आमच्याच्या आणि आमच्याच्या बरोबर राहते. इथं कुठेतरी बंधन यायला पाहिजे. खरं म्हटलं तर राधाकृष्णाच्या प्रेमाचा आदर्श आपण घ्यायला पाहिजे. नवऱ्याचं असलेलं पत्नीवरचं प्रेम, भावाचं असलेलं ताईचं असलेलं भावावरचं प्रेम आणि तुमचं रसिकांचं असलेलं कलाकारावरचं प्रेम, या प्रेमाची व्याख्या प्रेम म्हणजे प्रेम असतं. अरे तुमचं आमचं सर्वांचं सेम असतं. या ठिकाणी गवळणीचा विषय सादर करतोय, लक्ष असू.
मोहनाची राधा आज दिवाणी होती माझ्या नावात राधे तुझी अगं खरी जवानी होती जपून देव प्रीतीत ह्या अगं जपून देव प्रीतीत या आपली नाती गोती प्रेम गंधात सारी प्रीत फुलत होती आणि म्हणून मला काय म्हणायचंय लक्ष असावं तू माझी राधा अगं मी तुझा काला अगं तू माझी राधा अगं मी तुझा काला हा असा दुरावा इथं नको लाग सारं कसं खोडून मी हे सांगू तुला प्रीत सगीराने माझ्या प्रीतीच्या फुला प्रीत सखीराने माझ्या प्रीतीच्या फुला
गवळणीचं सादरीकरण झालेलं आहे. खऱ्या अर्थाने विरुद्ध शाहिराला चिमटा काढण्याचं काम हे गवळणीपासून होतं. पण या कलगी तुऱ्याची खरी ताकद खरा बाबा जो प्रश्न उत्तराचा आहे माझा देशी विषय मी शाहीद खेरटकर बुवाला सुपूर्द केलेला आहे. आपल्या सूद्य रसिकांच्या माहितीसाठी माझा विषय मी सांगणारच आहे. पण माझ्या विषयाची आपल्या सर्वांपर्यंत हा विषय पोहोचवण्याआधी भुवनचा विषय थोडासा या ठिकाणी घेतोय. लक्ष असू द्या. भुवनचा विषय असा आहे, एका परमभक्ताची परीक्षा घेण्यासाठी आदिमाता राजेश्वरी बाणेश्वरीने त्याला त्रिवेणीचे नीर आणावयास सांगितले. त्या परमभक्ताने ते नीर लीलया आणून दिले. त्यावर प्रसन्न होऊन आदिमाता बाणेश्वरीने त्याला अलंकार म्हणून मोरपीस देऊ केले. तर त्या परमभक्ताचे नाव काय? बुवा, शाहीर म्हणून ताकद लावणं प्रयत्न करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि या ठिकाणी मी तुम्हाला माझ्या वाचनातून केलेला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय. तुम्ही मानून घ्या, मानू नका. कारण श्यामदादा आतापर्यंत कोण शाहीर म्हटला नाही, त्यांचं शाहिराचं उत्तर बरोबर होतं. नापास कोण पास नाही, याचं उत्तर बरोबर नाही असं म्हटलं जातं. पण व मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, राजेश्वरी बाणेश्वरी या देवी देवची पूजा, या देवतांची पूजा राजस्थान मध्ये खऱ्या अर्थाने केली जाते. आणि खऱ्या अर्थाने तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर आहे, परमभक्ताचं नाव आहे. माझ्या वाचनात आल्याने मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, राजा धन्य माणिक्य असं त्या परमभक्ताचं नाव आहे. तुम्ही समजून घ्या, काय करायचं ते करा, मला काय देणं घेणं नाहीये. आणि माझा प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी सर्व शुद्ध रसिक प्रेक्षकांसाठी सांगतोय. बघा, राम लक्ष्मण आणि परशुराम यांची पहिली भेट झाली. त्यावेळी लक्ष्मणाने परशुरामाकडे पाहिले असता लक्ष्मणाला परशुरामामध्ये काय दिसले? बरेच दिवसाचा प्रश्न आहे. बघूया आज तरी व या प्रश्नाला हात घालतात का? कारण त्यांनी काल मला गोळणीमध्ये प्रश्न दिला होता, तो प्रश्न माझ्या वाचनातून आज सोडवण्याचा प्रयत्न केलाय. तेव्हा बुवा निश्चितच या ठिकाणी माझं शेवटचं गीत सादर करतोय आणि बारीचा समारोप करणार आहे.
या ठिकाणी आज करकुडे गावामध्ये अशा प्रकारचा जन्मोत्सव संपन्न होतोय, वर्धापन दिन संपन्न होतोय. ज्या देवाची कृपा संपूर्ण या करकुडे गावावरती आहे, मोहिते कारकर वाडीवरती आहे. गेल्या 30 वर्षाचा अविरतपणे संपन्न करणारा सोहळा, याची ताकद या खऱ्या अर्थानं पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये आहे. कारण या राधाकृष्णाचं कृपाछत्र या करकुडे गावावरती आहे, मोहिते कारकर वाडीवरती आहे. आणि त्याचं सुंदर गाणं सादर करणं हे कलावंताचं परम कर्तव्य आहे. तेव्हा गीत घेतोय, लक्ष असू द्या. राग तुझ्या पायात पंजन वाजती, शुभ शुभ तालावरी. मेघ बरसती हर्षून येती नवरंगाच्या सरी. इंद्रधनुचे सप्तरंगे वसे या मंदिरी. हे मेघ बरसती हर्षून येती नवरंगाच्या सरी. इंद्रधनुचे सप्तरंगे वसे या मंदिरी. गाव हे करगुणे सुखात नांदतय, राधा कृष्णाची कृपा खरी. गाव हे करगुणे सुखात नांदतय, राधा कृष्णाची कृपा खरी.
राधा कृष्णाची कृपा फेरी सनीत अनिल रावण, हरिश्चंद्र राकेश कारकर, कार्तिकी अनिल रावण, रुद्र राकेश कारकर, कैवल्य आदेश मोहिते, काव्य आदेश मोहिते या सर्वांकडून 101 रुपयाचं महादार बक्षीस आलेले आहे. धन्यवाद. मी माझ्या पहिल्या फेरीला पूर्ण विराम देतोय. या ठिकाणी बुवांना आमची परिस्थिती माहिती आहे. परिस्थिती म्हणजे काय, आम्ही 2-2 काय याचा पूर्ण अभ्यास आहे. आता बुवा येऊन म्हणतील एका बाजूला माझा साधा भोळा एकू आणि दुसऱ्या बाजूला शिकवण बुवा. बघा काय काय म्हणतात की, पण दुसऱ्या बाजूला सोप प्रत्युत्तर बुवांना देण्याची आमची धमक आहे. या ठिकाणी माझी पहिल्या बारीला पूर्ण विराम देतोय. सुनेला होऊन जाऊया. चला पहिल्या बारीला पूर्णविराम देतोय. शाहीबाच्या वाद्यवृंदानं सुद्धा मित्रांनो शाहीर मानाचा मुद्रा या ठिकाणी सुशील दादा असतील, अमोल दादा जाधव यांना शाहिरी मानाचा मुद्रा.